लहान बाळ असून पण माझं घर एवढं स्वच्छ आणि नीटनेटकं कसं? तर माझ्या कोणत्या सवयी आहेत त्यामुळे माझं घर दिवसभर असं व्यवस्थित आणि स्वच्छ दिसतं, तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सकाळच्या 8:15 पासून माझ्या कामाची सुरुवात झालेली आहे. तसं तर 7 वाजेपासूनच झालेली आहे, कारण आहोंसाठी टिफिन बनवून दिलेला आहे आणि ते ऑफिसला गेले आणि त्यानंतर मग माझे बाकीच्या कामाची सुरुवात होते. सकाळी फक्त मी टिफिन बनवून देण्याचंच काम करते आणि त्यानंतर बाकीचे कामही निवांतात करत असते, कारण गर्दी गोंधळामध्ये काम करणं हे काही मला जमत नाही. त्यामुळे त्यांचा टिफिन दिला ना, त्यानंतर मग व्यवस्थित काम करण्यासाठी मोकळं. तर सकाळी व्यवस्थित असा बेड आवरून घेतला. बेड आपण व्यवस्थित आवरला ना, तो दिवसभर मस्त असं घर फ्रेश दिसतं. आणि त्यानंतर थोडेसे कपडे वगैरे पडलेले होते बेडवर, ते पण व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून दिले, त्यांच्या घड्या घालून ठेवल्या. आणि जे बेडरूममध्ये नको असलेल्या गोष्टी म्हणजे हॉलच्या किंवा किचनच्या गोष्टी असतील तर त्या जिथल्या तिथं आणून ठेवून दिल्या, म्हणजे जिथला जिथं पसारा असला ना तर आपलं घर हे व्यवस्थित दिसतं. कारण बेडरूममध्ये आपण फक्त कपडे ठेवतो, ग्लास वगैरे काय बेडरूममध्ये ठेवत नाही. तर रात्री ग्लास हा कियांसाठी घेऊन आलेले असते मी पाणी भरून. आणि त्यानंतर मग बेडरूम स्वच्छ केला, मग किचन पण स्वच्छ करून घेतला. आता हॉलमध्ये पण तुम्हाला पसारा दिसतच असेल. आता ही कियांची पाण्याची बॉटल आहे, तो पाणी पितो यासाठी तिथे ठेवलेली, पण तिची जागा तिथं नाही, त्यामुळे ती पण किचनमध्ये नेऊन ठेवली. आणि त्याचे बुक्स वगैरे ते पण व्यवस्थित करून घेतले. आणि मी काय करते ना, दररोज तर हे काही शक्य नसतं आपल्याला कोलींनी सगळं फर्निचर क्लीन करायचं, तर 8 दिवसातनं एकदा हे करतच असते. मग एवढं काही खराब होत नाही, कारण रोजच्या रोज आपण त्याच्यावरती एक हात कोरड्या कपड्याचा मारूनच घेत असतो, म्हणजे धूळ वगैरे काही जमा झालेली असते तर ती निघूनच जाते. तर मग छान असं मी शोकेश क्लीन करून घेतलं, कोलींनी सगळीकडे मारलं आणि छान असं व्यवस्थित डीप क्लीन करून घेतलं. त्यानंतर काय केलं मी, सोफ्याला पण असे इकडे तिकडे, आता लहान बाळ म्हणल्यावर हात लागतच असतात, त्यामुळे त्याच्यावरती पण कोलिन स्प्रे केला आणि व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतलं. आता स्विच बोर्डला आपले दररोज हात लागत असतात, जेवण करतानाही उठतो, काही झालं लाईट वगैरे गेली तर उठतो आणि तसेच हात आपले लागत असतात, तर तेही व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे 8 दिवसांनी तेही व्यवस्थित असं छान कोलिन वगैरे किंवा जो तुम्ही DIY स्प्रे बनवत असाल तो स्प्रे करून व्यवस्थित असं सगळं पुसून घ्यायचं. टीव्ही पण छान असा पुसून घेतला. आणि त्यानंतरच आता हा काचेचे डोअर आहेत ना, तर ते एवढे खराब होतात ना, कारण सध्या आता एवढी धूळ उडत आहे, त्यामुळे ते पण असे व्यवस्थित धूळ साफ करून घेत असते, म्हणजे छान दिसतं. आणि काचेचे असले ना त्याच्यावरती लगेच हात ते उमटून दिसतात, त्यामुळे ते असे 8 दिवसातनं एकदा तरी कोलिनने स्वच्छ करावंच लागतं. सगळं व्यवस्थित झालं आणि मला आज उंबरटा पूजन करायचं होतं, त्यासाठी हळदीले पण करून घेतलेलं आणि ते सुकेपर्यंत म्हणलं पूजा करून घेऊया. तर इथे पूजा पण माझी झाली. मग किचनमध्ये पण आले, आणखीन ते काही सुकलं नव्हतं, त्याच्यामुळे म्हणलं चला आपण आता बाकीची कामं करून घेऊया. तर खिडकीमध्ये ना धूळ खूप येत आहे आणि जाळी लावलेली आहे, तर त्याच्यावरती धूळ साठली होती. मग ती पण झाडूने झटकून घेतली आणि सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं. स्त्रियांचं आवडतीचं ठिकाण म्हणजे किचन, सगळ्यात जास्त वेळ आपला तिथेच जातो, त्यामुळे तो जितकं स्वच्छ ठेवता येईल तितकाच प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि त्यातलीच मी पण आहे. किचन कट्टा जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित असा चमकत नाही ना, तोपर्यंत मला काही करमत नाही. मग सगळं आवरून झालं आणि त्यानंतर आले किचनमध्ये. हा रोजचाच रुटीन आहे बरं माझा, अशाच प्रकारे रोज करत असते. किचन कट्टा व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतला, त्यानंतर कोरड्या कपड्याने पण व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं. जोपर्यंत कोरड्या कपड्याने पुसत नाही ना, तोपर्यंत किचन वाटतं काही चमकतच नाही. आणि तुम्ही बघितलंच असेल, सुरुवातीलाच मी ना जो टेबल आहे स्टोरेज टेबल, तो पण व्यवस्थित असा पुसून घेतला होता कोरड्या कपड्याने. आणि त्यानंतर आता थोडासा ओल्या कपड्याने पण पुसून घेतला. त्यावरच्या बरण्या पण हे रोजच पुसून घेत असते, त्यामुळे त्या जास्त खराब होत नाही. आणि स्विच बोर्डला पण आपले हात लागतात, कारण इंडक्शनचा वापर मी हा जास्त प्रमाणात करत असते, त्यामुळे तेही व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं. आणि इंडक्शनवरती पण छान असं क्लीन करून घेतलं. त्यानंतर आता सगळा किचन कट्टा तर क्लीन झाला, त्याचबरोबर डबे वगैरे जे हात लागतात आपल्या रोजच्या गोष्टींना ते पण लगेचच स्वच्छ करून घेतलं, म्हणजे ते जास्त खराब होत नाही आणि नंतर आपल्याला घासायचं जास्त टेन्शन येत नाही. मग आता भांडी राहिली होती माझी घासायची, ती पण लगेचच घासून घेतली. आणि भांडी घासत असताना ज्या आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण स्वच्छ करायलाच हव्या. तर जी सिंकची जाळी आहे ती पण व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेते. जर ती रोज स्वच्छ केली नाही तर तिचाही वास येतो आणि ती लाळूस होते, त्यामुळे तिला रोजच्या रोज स्वच्छ करणं हे गरजेचंच असतं.
आणि नळ तर हे आपल्याला पाणी पिण्यासाठी, पाणी वापरण्यासाठी लागतात आणि नळाला सगळ्यात जास्त आपली खराब हातं लागतात आणि कुणी पण आलं तर लगेच नळाकडे अट्रॅक्ट होतं. त्याच्यामुळे ते रोजच्या रोज स्वच्छ करणं गरजेचंच आहे. किचन क्लीन करून झालं आणि तोपर्यंत माझं हळदीलेपण पण सुकलेलं होतं. छान अशी सोपी सुंदर रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर आता मी कपडे अगोदरच भिजायला घातलेले होते, ते पण मला धुवून घ्यायचे होते. साडी घालून काम करणं माझ्यासाठी टास्कच आहे बरं का. आणि पण आता थोडीफार सवय होत आहे, कारण व्हिडिओसाठी का होईना मी साडी घालत आहे आणि त्यामुळे आता मला सवय होत आहे. तो एक चांगलं गोष्ट होत आहे बरं का. तर कपडे असे स्वच्छ धुवून घेतले, कारण आता पावसाचं काही खरं नाही, कधी येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपले कपडे पण वाळले पाहिजे. कपडे लगेच धुवून झाले, त्यानंतर गॅलरीमध्ये वाळत घालण्यासाठी आलेले. तर जे मोठे कपडे आहेत ना, ते मी असे बेडशीट वगैरे धुतलेले होते ते असं सोडून देत असते. एक दिवस आड मी बेडशीट धुतेच, कारण घरामध्ये लहान बाळ आहे, सू वगैरे करतच असतात. त्यामुळे हायजीन मेंटेन ठेवणं हे आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी मला रोज म्हणजे एक दिवस आड का होईना क्लीन करावंच लागतं. सगळे कपडे वाळून घातले. आता मला क्लिनिंग करायची होती बाथरूमची. तर आपण ना, आपल्याला वाटतं सगळ्या गोष्टी ह्या स्वच्छ असतात कारण आपण रोज करतो, पण बघा आता हे माझं किती खराब झालेलं आहे. ब्रश वगैरे ठेवण्याचं जे बॉक्स आहे तो पण मला मस्त असा डीप क्लीन करून घ्यायचा होता. तर सगळं त्याच्यातलं साहित्य काढून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ असा डीप क्लीन करायला घेतलेला. पांढरा कलर असल्यामुळे त्याच्यावरती लगेच डाग हे उठून दिसतात. त्यामुळे त्याला 8 दिवसातनं एकदा का होईना असं स्वच्छ करून घ्यावं लागतं. आणि तुम्हाला जर ह्याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, कारण खूप मोठ्या गोष्टी त्याच्यामध्ये बसतात आणि त्याचबरोबर दिसायलाही एवढं छान आहे ना. त्याचे जे कप होते ते पण स्वच्छ असे घासून घेतलेले. हे म्हणजे कवर असल्यासारखं आहे आपल्या ब्रशवरती. तर तुम्ही म्हणत असाल तिघच आहे आणि एवढे ब्रश कसे, तर आत्ताच डीमार्टवरनं आणले होते पण की यांनी सगळे फोडून टाकले, त्याच्यामुळे ते असे व्यवस्थित ठेवलेले आहे. आणि जे आपले साबणचे कंटेनर आहे ते पण मी रोजच्या रोज असे घासून घेत असते, म्हणजे ते दिसायलाही व्यवस्थित दिसतं नाही, अजिबात घाण दिसत नाही. त्याचबरोबर नळ तर हे स्वच्छ करावंच लागतात, कारण त्याच्यावरती लगेचच पाण्याचे डाग दिसतात. ह्यामुळे नळ ते लगेचच स्वच्छ करून घेत असते. नळ स्वच्छ झाल्यानंतर आपला बेसिन तर स्वच्छ करावाच लागतो, कारण तो रोजच्या रोज आपला तिथं वापर जास्त असतो. हँडवॉश म्हणा किंवा आपण ज्यावेळेस सकाळी ब्रश करतो, तर त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला रोजच्या रोज ह्या क्लीन करावंच लागतात. आणि रोज आपण क्लीन करत असतो ना, त्याच्यामुळे जास्त घाणही होत नाही. आता तुम्ही बघतच असाल माझे बेसिंग ते धुतल्यासारखे ऑलरेडी दिसतच आहे, तरीही म्हणजे थोडासा हात मारला की व्यवस्थित एकदम चकाचक होतं. आता मला बाथरूमची क्लीन करायची होती. टाईल्स वगैरे मी रोजच्या रोज घासत असते, त्याचबरोबर मी बसण्याचा पाटही रोजच्या रोज धुवून घेत असते, म्हणजे अजिबात खराब होत नाही. ब्रशने मी असं बाथरूम घासून घेत असते, पण जे साईडचं आहे ना एकदम कडेचं, तर ते ब्रशनेही काही निघत नाही. मग मी आपला दात घासायचा ब्रश असतो ना, त्याने असं व्यवस्थित असं क्लीन करून घेत असते, म्हणजे कुठेच घाण राहत नाही, एकदम छान प्रकारे डीप क्लीन होतं. छोटे छोटे सवयी असतात आपल्या, त्यामुळे आपले कामं हे लवकरात लवकर होत असतात. तर आता ह्या पद्धतीने तुम्हीही तुमचं घर किंवा बाथरूम किंवा बाकीच्या गोष्टी पण क्लीन करू शकता, स्वच्छ ठेवू शकतात. सगळं व्यवस्थित असं घासून झालं, त्यानंतर मग खराट्याने पाणी काढून घेतलं. बघा माझं बाथरूम किती व्यवस्थित असं चमकू लागलं आहे. आता माझ्या टाईल्सच अशा आहेत, त्यामुळे तुम्हाला वाटेल एवढं धुतले तरी पण चमकत का नाही. आता त्यांचा कलरच तसा आहे, त्याला मी काय करणार. सगळे काम राहिले, पण महत्वाचं काम राहिलं, ते झाल्याशिवाय तर घर एकदम चमकणारच नाही. ते म्हणजे फरची. तर फरची पुसत असताना मी त्यामध्ये मीठ घालत असते आणि त्यानंतर पुसते. तर आता मी पोछ्याने फरची पुसत आहे. तब्येत बरी नव्हती तेव्हा मी पोछा आणलेला, अधूनमधून हाताने आणि नंतर पोछ्याने अशी पुसत असते. तर कसा वाटला आज तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू